नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर मागील वर्षीच म्हणजे मे 2025 रोजी झालेला जो काही अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना इथे नुकसानाला सामोरं जावं लागलेलं आहे. तर त्यामध्ये आता वर्धा जिल्ह्यातील जे काही शेतकरी होते, त्यांचं संत्रा फळ पिकाचं इथे नुकसान झालं होतं. तर आता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानासाठी आता सरकारकडनं इथे भरपाई मिळणार आहे. तर जे संत्रा पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी आता इथे नुकसान भरपाई मुख्य करून दिली जाणार आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 3 तालुक्यांना इथे आता ही नुकसान भरपाई मिळणार आहे. तर नेमके ते 3 तालुके कोणते आहे, कोणत्या मंडळांची इथे यादी जाहीर झालेली आहे आणि किती नुकसान भरपाई इथे मिळणार आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी, कारंजा व आष्टी येथील संत्रा पीक नुकसान भरपाईसाठी आता विशेष पॅकेज देणार आहे. तर त्यासाठीचा हा GR आहे. तर 6 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे हा GR काढण्यात आलेला आहे. तर मुख्य करून वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागातील आर्वी असेल, कारंजा व आष्टी येथील संत्रा पिकाचे मे 2025 मध्ये झालेला अवकाळी पाऊस व त्याचबरोबर जून 2025 मध्ये संत्रा मृगबहाराच्या कालावधीत पावसाचा खंड व तापमान 40 डिग्रीच्या वर असल्यामुळे मृगबहार गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, त्यासाठी दिलेल्या प्रस्तावानुसार एकूण 12,38,91,300 इतका निधी हा शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मुख्य करून आर्वी, कारंजा व आष्टी तालुक्यातील एकूण 315 गावं आहेत. त्या गावातील 5,506 हेक्टर बाधित झालेले आहे. त्यामध्ये 8,999 लाभार्थ्यांना हा लाभ आता इथे मिळणार आहे आणि तो सुद्धा थेट DBT मार्फत त्यांच्या खात्यावरती हा लाभ वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर इथे खाली जर पाहिलं तर जो काही वर्धा जिल्हा आहे, त्यामधील आर्वी, आष्टी आणि कारंजा हे त्या तालुक्यातील इथे लाभार्थ्यांची संख्या सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर मंडळाचं नाव दिलेलं आहे, कुठल्या मंडळाला किती निधी मिळणार आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. त्याचबरोबर किती क्षेत्र इथं म्हणजे किती हेक्टर क्षेत्र इथे बाधित झालेलं आहे, हे सर्व इथे डिटेल्स दिलेले आहेत. तर मग एकूण या तिन्ही तालुक्यांमधले 8,999 शेतकऱ्यांना म्हणजे जे काही लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. एकूण 5,506 हेक्टर हे बाधित झालं होतं आणि एकूण 12,38,91,300 इतका निधी आता शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, कारण असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील.